नमस्कार. डॉक्टर पाटोळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मी डायरेक्टर आणि कन्सल्टंट फिजिशियन प्रशांत पाटोळे, MBBS MD मेडिसिन. आज आपण ॲनिमिया म्हणजे रक्तक्षयाचा दुसरा प्रकार मेगलोब्लास्टिक ॲनिमियाबद्दल माहिती घेणार आहोत. हा आजार B12 व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो. या आजारात लाल पेशी तयार होण्यात बिघाड होतो, लाल पेशींचे आयुष्य कमी होते आणि रक्ताचे प्रमाण कमी होते. B12 व्हिटॅमिनचे स्रोत मुख्यत्वे मांसाहारी अन्न आणि दुग्धजन्य पदार्थ हेच आहेत. B12 व्हिटॅमिन कमतरतेची कारणे: अन्नातील B12 व्हिटॅमिनचे अपूर्णता, दारूचे व्यसन, काही औषधे, जंतांचा प्रादुर्भाव, ट्रान्सकोबालामिन 2 म्हणजे रक्तामध्ये B12 व्हिटॅमिन वाहून नेणाऱ्या प्रोटीनची कमतरता, तसेच माल ॲब्सॉर्प्शन म्हणजे B12 व्हिटॅमिन शोषण्यातला अडथळा, ज्याची कारणे बॅरिॲट्रिक सर्जरी, गॅस्ट्रेक्टोमी म्हणजे जठराची शस्त्रक्रिया, H. पायलोरी इन्फेक्शन, इंट्रिन्सिक फॅक्टर डेफिशियन्सी म्हणजे कमतरता, आतड्याची शस्त्रक्रिया आणि पर्निशियस ॲनिमिया इत्यादी असू शकतात. B12 व्हिटॅमिन कमतरतेची लक्षणे खालीलप्रमाणे: थकवा येणे, अशक्तपणा येणे, दम लागणे, चव न लागणे, भडक लाल रंगाची सपाट जीभ होणे, मळमळ, जुलाब, वजन कमी होणे, बोटांना मुंग्या किंवा बधीरपणा येणे, चक्कर येणे, तोल जाणे, विसरणे, स्वभावात बदल होणे, मानसिक आजाराची लक्षणे दिसणे, क्वचित प्रसंगी कायमस्वरूपी नसांचे नुकसानही होऊ शकते, हलकी कावीळ होणे आणि केस पांढरे होणे हे सुद्धा होऊ शकते. B12 व्हिटॅमिन कमतरतेच्या निदानासाठी खालील तपासण्या कराव्या लागतात: CBC, B12 व्हिटॅमिन, होमोसिस्टीन, मिथाइल मॅलोनिक ॲसिड, पर्निशियस ॲनिमिया अँटीबॉडीज, बोन मॅरो आणि गॅस्ट्रोस्कोपी. चांगल्या पॅथॉलॉजी डॉक्टरकडे गेल्यास बोन मॅरो तपासणीची गरज क्वचितच पडते. B12 व्हिटॅमिन कमतरतेची ट्रीटमेंट तोंडाने गोळ्या औषधे घेऊन किंवा B12 व्हिटॅमिनची इंजेक्शने घेऊन करता येऊ शकते. रक्त खूप कमी असल्यास रक्त चढवणे गरजेचे ठरते. आजाराचे निदान वेळेत झाल्यास आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, अन्यथा कायमस्वरूपी न्यूरो डॅमेज होऊ शकतो. आपली B12 कमतरतेसंदर्भात काही समस्या असल्यास हॉस्पिटलला भेट द्या आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्याशी जोडलेले राहा. धन्यवाद.